उभं राहा. जे कीर्तनात सर्वात अगोदर आल्या काही काही बाया आल्या नाही, मला नको कीर्तन, ते घरीच मोबाईलवर पाहिजे. तुम्ही आल्या काय? तुमचे मालक आले का? त्यावर आवाज येतात काय? तुमच्या मालकाला आवाज द्या. तेरा नाम लिया. वा मावशी या ना, तुमच्या मालकाला बोलवा ना. काय नाव मालकाचं? अशोक भाऊ सदावर्ते. जिथं असतील त्यांनी यावं. त्यांची पत्नी बोलावत आहे. मैं दौड़ा चला आया, मैं दौड़ा चला आया हो, तूने प्यार याला म्हणते बाबू. हे खरंच हे पेटलेले लोक आहेत, जागृत लोक आहेत. एकटा नाही आले, बायकोले घेऊन आले. म्हणून तुम्ही पहा, या देशात जे लोक जागृत आहेत त्याचेच पोरपोरी शिक्षणामध्ये पुढे आहेत. त्याच जातीचे लोक प्रगतीवर आहे. हे सदावर्ते आहे. सदावर्तेचं नाव काय? ओ मावशी थांबा ना. म्या काय तुला कोळलं काढलं बोलावलं काय? हार गे रे. मी ज्ञानोबा माऊलींना विनंती करीन, सरकटे साहेबांना यायचा सत्कार तुम्ही करा. मित्रमंडळीनं तुमचा वाढदिवस ठेवला, पण सरकटेजींना विनंती करीन, माऊली ज्ञानोबा आपण या दोघांचा सत्कार करा. या तुमचं यायचा पहिल्यांदा आले त्यायचा 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 शाल दे. काका तिकडे पहा. ओके आता थांब बाई तू. समोर या तुम्ही, समोर या थोडे. काका टाळ्या. साडी दे रे. बाया म्हणत असतील मी पहिल्यांदा आली असती तर मलाही सत्कार केला असता. आता अजित दादाची लाडकी बहीण आहे ना. द्या टाळ्या. बसा. जय शिवराया, जय भीमराया, जय सेवालाल बाबा, जय शिवराया. हार वापस दे. हा दुसरा चानच भेटला तुम्हाला दोघाईले. औ ते साडी दे ना. तुमचा विचार काय आहे? बचा सदावर्ते भाऊ. करा हातवर. गोपाला गोपाला फोटो काढला काय? हो कॅमेरामन, या दोघांचा फोटो काढला ना? काढला नाही. असं आहे, गरीबाचा आणि श्रीमंताचा हा फरक पडतो. तेच बाई जर एखादी हिरोईन सारखी असती तर पुढे मेला असता फोटो. खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो पिया. फोटो काढला नाही त्यानं. काय डबल फोटो झालं. गरीब आले हलकट समजता. उद्या आमदार केले, ज्ञानेश्वर माऊली उभे राहिले तर हेड मतदान करणार नाहीत काय? हलकट समजणं बंद करा. बामणानं काय 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला का त्याच्या मायच्या पोटात? आणि महार काय अर्जंट आला, डबल फोटो काढा. अरे मराठा असो की बौद्ध असो, मारवाडी असो की बामण असो, मांगाचा असो की वंजाऱ्याचा असो, बसा दोघही जण. वा वा. ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा.
सर्व भावांना बहिणींना धन्यवाद देतो. अजून जे बाहेर गाऊन नवरा बायको कीर्तन ऐकायला आले एक जण त्यानं उभं राहा. हा नवरा बायको पाहिजे, शेजारणीले आणलं त्यानं उभं राहू नका, तुले येडच होईन. राहा उभे, एका जोडप्यानं उभे राहा. बाहेर गाऊन एखादी बाई आली का नवऱ्या संग आली शिन तर उभी राह, शेजाऱ्यासोबत आली शिन तर उभी राहू नको. लग्नाचा शिन तर उभी राह. कशा भेकाळा आहो तुम्ही, एकच बाई उभी राहील. हा या समोरच्या दे बाई आवाज, लाडकी बहीण बेरोजगार जावाई. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, येळा पंढरी पंढरीची जातो माझा गवाई. येळा पंढरीची जातो माझा गवाई. बाहेर गाऊन आले का? वा वा. धन्यवाद. कोण्या गावावरून आलात? हॅलो, दादा कोण्या गावावरून? जयपाळ खंदारे. बाईनं तुम्हाला आणलं की तुम्ही बाईले आणलं? मोटरसायकलवर नाही, नाही बाईनंच आणलं. इच्छा कोणाची होती? पाहिलं, असा जोडीदार चांगला पाहिजे. तुम्हाला उदंड आयुष्य भेटो. साडी दे रे. मी माऊलीच्या बापाला विनंती करतो, आहेत काय बाबा? ज्ञानोबा भाऊचे भाऊ बाबा आहेत काय? हा येऊ द्या. या पंचायत समितीला जमलं नव्हतं तुमचं, नाही पण आता दिवस चांगले आहेत. पोरगा जेवढं काम चांगलं करीन ज्ञानोबा तेवढे लोक लक्ष ठेवतील. तुम्हाला थोडं वोटिंग कमी पडलं होतं नाही? शाल दे रे. ते दे ना चमकणारी, हे दे ना पिवळी. हा धन्यवाद. ओम हा हा. असं आहे बाबू. ज्ञानोबाजीचे बाबाई जोडीदार गेला त्याचा, तेच तर तुम्हाला सांगितलं. संकट मोठे येतात. भातकुलीच्या खेळामधली. बाबा धन्यवाद. थांबा ना, हे साडी खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला तुरी. बाई तुया नाही केला. अंगावरती डाव थांबा. आणि टाळ्या. धन्यवाद तुम्हाला, आभारी आहो. शाल न्या ना. तुम्ही विचार तरी केलता काय दोघं नवरा बायकोचा सत्कार होईल? हे योगायोग राहतात. काढला ना फोटो, आता काय गाठ बांधून देऊ? असेच संसार आनंदात करा. आता लग्न लागल्यावर पोरगी एका महिन्यात पळून जाऊन राहिली बाबा. लग्न लागल्यावर एकट पोरगा तिले हाकलून देऊन राहिला आणि दुसरीच्या मागे लागून राहिला. एकट पोरीच लग्नाच्या अगोदरच प्रेम राहते. म्हणून साधू संतांच्या विचाराची गरज आहे. कीर्तनाची का गरज आहे? जिंदा रहने के लिए तेरी कसम. एक मुलाखत, मॉनिटरला आवाज द्या. एक मुलाखत, जरूरी है सनम. जिंदा रहने के लिए तेरी
ज्याचे नवरा घरी असेल त्याले फोन करा बाहेर. आता मले तू म्हणा अशी तशी समजू नको. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहोत. माझ्या भावांनो, आम्हाला बाबासाहेब आंबेडकर, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे याच्या विचाराची गरज आहे. माझं कीर्तन अध्यात्म मला कळत नाही. मला पुनर्जन्म हा मालूम आहे. कोणता? जवानपणात गरमी करू नका, जवानपणात माजू नका, दारवा पिऊन शरीर खराब करू नका, व्यभिचार करू नका. म्हणजे पुढचा जन्म कोणता भेटीन मालूम आहे? तो जन्म नाही, मेल्यावर काय समजा. हेच आपले बालपण एक जन्म, तरुणपण दुसरा जन्म आणि म्हातारपण तिसरा जन्म. ते मेल्यावर माणूस काय होते? चांगलं काम करा, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. आपण मेल्यावर काय होतो काय नाही काही खरं नाही. आता जे काही आहे ते आता. म्हणून आम्हाला ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी वाचावं लागतं. तुकडोजी बाबाची ग्रामगीता वाचावं लागतं. कलयुग में आ रही है हवा, कलयुग में आ रही है हवा, शराब को प्यार से मस्ते दवा, शराब को प्यारे समझते दवा, पीता नहीं उसको पागल कहलाते, पीने वालों को सारे स्टैंडर्ड कहलाते. पुऱ्या रोड न बियर बार आहेत बघ. या वारकऱ्याच्या महाराष्ट्रात, या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गावागावामध्ये 15-15 मंदिर आहे. त्या दारूच्या पायी सर्वनाश झाला. कलयुग में आ रही है हवा, कलयुग में आ रही है हवा, शराब को प्यारे समझते दवा, शराब को प्यारे समझते दवा, पीता नहीं उसको पागल कहलाते, पीने वालों को सारे स्टैंडर्ड कहलाते. स्टैंडर्ड कहलाते. आज ह्या 4-5 गोष्टी वाढल्या. मला कीर्तन काही जास्त अध्यात्म मला काही कळत नाही. मी दररोजच्या बातम्या ऐकून राहिलो. आता काल परवाची घटना आहे. बंगालमध्ये एका डॉक्टरनी, शिकणाऱ्या डॉक्टरनी मुलीवर 7-8 जणांनी बलात्कार केला. द्रौपदीले वाचवायले श्रीकृष्ण आलते. मग आता काय कृष्ण झोपी गेले? तुकडोजी महाराज लिहितात, माझ्या माय माऊल्यांनो, कधी येशील मनमोहना. आता काय देवा झोपले काय तुम्ही? खुले आम त्याही शिकणाऱ्या डॉक्टरनी मुलीवर, उद्या माझ्या मुलीला, माझ्या बहिणीला, माझ्या लेकीला कोण्या गॅरंटीवर पाठवा? तुम्ही दररोजच्या घटना पहा.
म्हणून सतसंगाची गरज आहे भाऊ, अंधश्रद्धेची नाही. तुमच्या तांब्याभर पाण्यानं काही फरक पडत नाही, देवावर टाका की नका टाकू. पण तुमची जगण्याची लायकी कशी आहे? अरे तुम्ही तांब्याभर पाणी किती या माईक वर टाकलं, काय फरक पडीन बाबू? तुकाराम महाराज लिहितात, तुकाराम महाराज म्हणजे वैज्ञानिक महाराज, डिजिटल महाराज, चिवत्या बनवणारा महाराज नव्हता. की तांब्याभर पाणी टाका, तुमची तकलीफ दूर होईल. आता हा दरवाजा उघड्याचा आहे रामाच्या फोटोचा, त्या कुलपाले चाबी लावू नका आणि राम राम करा. तुमच्या बापाच्यानं उघडणार नाही. उघडन काय का हो बाई? त्या खोलीचा दरवाजा राम राम करून उघडून तुम्ही बोला मुलीनं. जे मुलगी बोलीन तिले बक्षीस देईन. वा पोरी, हे कुकडे पाहून राहिली तू, इकडे त्या लेकरात गमावून राहिली तू. प्रश्न जरा अक्कल वापरणं. तो दरवाजा पुन्हा ऐक, तो आलंच लक्ष नव्हतं, चारही मुलीचं लक्ष होतं. उत्तर दे, बक्षीस देतो मी. तो जर दरवाजा उघड्याचा आहे तर राम राम नावानं उघडून की किल्लीनं बोल. तू बोल. हे ह्याडी कुकडे पाहत तू बोल. तिले बोलायला लाव. बाई बोल तू, किल्लीनं उघडन की राम राम नावानं? किल्लीनं उभी राह. बक्षीस ये इकडे, येत जा लवकर. मी तिथं येतो. अरे नाही या. अरे या. हे काय प्रगती करीन? खड्ड्यात जाशील तू. बरोबर बोलली ना, फक्त ये ना इथं. तू बरोबर बोलली ना. बक्षीस घेऊन जा, बक्षीस घे ना. काय अरे पुस्तक देतो ना, रजिस्टर देतो ना. भेकाळ आहे. तिच्या मायबापाची हिंमत नाही. बाई तू सांग बरं, हे इंग्लिश शाळेतलं बियाणं दिसते मला. अय बेटा, बाई किल्लीनं उघडल की देवाच्या नावानं कुलूप? बोल बोल. किल्लीनं उभी राह. ये बेटा. अरे इकून ये ना ताई. आता आली तिला हिंमत. धन्यवाद बाबा. टाळ्या. बरोबर. आता नको घालू फोटो, नको घालू. नाही काढू दे. मला ते बाई डोंबळी डांबळी होती तर तिले कॅन्सल केलं. ते लेकरू आहे म्हणून बरोबर. खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. 100 रुपये बक्षीस दे म्हणून बोलावलं तू. सर्व लेकराईत तू मला चेहरा ओळखला की इले गरज आहे लेटर बुकाची. आता हे इरिगेशन आहे, हे कोरडवाहू आहे, म्हणून मी इलेच बोलावलं की बक्षीस कोणाला गेलं पाहिजे. ज्याले गरज आहे त्याला गेलं पाहिजे. हो, आजकाल भारतरत्न देऊन राहिले, कोणाली देते, कोणाली दे. धन्यवाद. टाळ्या. मी त्यातला महाराज नाही, मी त्यातला महाराज नाही. पाया लागा. महाराज आशीर्वाद देते, सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. चांगली चुंगली बाई आली तर डोक्याहून हात फिरवते. बहुत प्यार करते तुमको सनम. आपण कधी कोणाला पाया लागू देत नाही ना आपल्या लागूही नाही, आपल्याला महाराज करूही नाही. मी मेल्यावरही माई समाधी बांधू देणार नाही माया आश्रमात. मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देईन, मी लिहून ठेवलं. मी मेल्यावर माझी बॉडी मेडिकल कॉलेजला देणे, ज्या जिल्ह्यात मेलो त्या जिल्ह्यात.
माझी समाधी बांधू नये. 2 पुजारी बसवतीन माय समाधी जवळ अन घंट्या हालवती आणि नोटा जमा करतीन. हो हा ही चान नमा तुया मान नमा आपलीच माय. त्यातला आपण महाराज नाही. विज्ञानी दृष्टिकोन आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन चालणार आहोत. मी अंगाऱ्या धुपाऱ्यावाला नाही काकू. अरे तुमच्या बायाईच्या अकाउंट मध्ये पैसे आले एकदम लाडक्या बहिणीचे. कशामुळे आले? अंगारा लावला की 16 दिवस उपवास धरला. माझ्या माय माऊल्यांनो, कॉम्प्युटर, शिक्षण, विज्ञान म्हणून एकाच टाइमले अवघ्या महाराष्ट्रात पैसा गेला लाडक्या बहीणचा. कशामुळं बाईवर? कशामुळं? कॉम्प्युटर कशामुळं समजत? बोल. शिक्षणामुळे. ये पुस्तक ये. येत जा लवकर. तेही भेकाळ मायबापाची अवल्याद आहे. नाही नाही राहू दे आता नको रो. जबरदस्तीनं काय करता? म्हणून मायबापाले सांगीन लेकराईवर लक्ष द्या. किती पोरी पैदा केल्या आणि किती पोरं पैदा केली आले नवल नाही. 2च पोरी पैदा करा. 3री असन मुलगा होईन या भरोश्यावर राहू नका. आता माझं YouTube वर एक गाणं चालून राहिलं. आता परवा टाकलं. जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे. जन्म देण्यासाठी तुला आई सत्यपाल पाहिजे. महाराज ऑफिशियल YouTube. आता मी गाणं टाकलं. अरे मुलीले कमी लेखू नका. इकडे देवीच्या मंदिरात पूजा करायला जाता. काही काही बाया बिना चपलीच्या जातात. 9 दिवस चपल्या घालू नाही. एवढाले फळ आले तरी पैदल मराव. तुम्हाला आम्हाला बदला लागल. आणि मुलीला कमी लेखू नका. जगदंबा देवीची आपण पूजक आहोत. आई उदोगंबाई तुझा उदोग उदोगंबाई उदोग तुझा आई उदोगंबाई उदोग तुझा आई. बाहेर गावचे पाहुणे आलेले आहेत बाबू. ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांच्या वाढदिवसानिमित्त मी सर्व गावातील, कारण माझं कीर्तन कोणी नाही ठेवत बाबू, कोणी नाही ठेवत. कारण मी त्यातला महाराज नाही ना की महाराजच्या पायाला पडा. हार टाका. टाळी. सुखी रहा. तुमचे लफडे चालू ठेवा. मॅडम पाया लागा महाराजांच्या. टाळ्या. पुत्रवती मरो तुझा पती. उद्यापासून लागू महाराजाच्या हाती. चल संन्यासी मंदिर में. मी तुकाराम महाराज मांडणारा बाबा. तुकाराम महाराज विद्रोही होते बाबा. अंधविश्वासाच्या दूर होते. नवसे करुणी कन्या पुत्र होती मग का. याच्या पुढचं तुम्ही सांगा बरं. मोठ्या माणसाने बोललं चालतं. मोठ्या माणसानं सांगा. हा बोला. मोड उभं राहून बोला. बरोबर आहे. उभं राहा ना. बरोबर आहे. बरोबर आहे. जो पहिले उभा राहीन त्याचा सत्कार. हा हा बरोबर. नवसे करुणी या ना. या या. नवसे करुणी कन्या पुत्र होती मग का. आई माझ्या बहिणींनो मक्का करणे लागे पती. मग महाराज आशीर्वाद पुत्रवती म्हणते कसा. त्याले अधिकार आहे का की नवऱ्याले म्हणायचा अधिकार आहे.
आपल्या साध्या भोळ्या लोकांच्या लक्षातच येत नाही. महाराज आशीर्वाद देते, अष्टपुत्र सौभाग्यवती त्याच्या बापाच्या हातात आहे का की नवऱ्याच्या हातात आहे? ते तुकारामानं सांगितलं, पण तुकारामाले आपण समजू नाही शकलो. अभिनंदन या. मन तृप्त झाले तुझ्या. कोण्या गावचे तुम्ही? लय इतकं जीवन चांगलं आहे तुमचं. बदमाशकी नाही, चॅप्टरबाजी नाही, जास्त कावर कावरही करत नाही, शरीराले नेटही येऊ देत नाही, पण खाऊन पिऊन गमावलंही नाही. उलट परिस्थितीत बदल पाडला या 15 वर्षात. काहून? बर गरमी नाही, तू काय समजला ते हम बरोबर. तुमच्यापेक्षा तुमची जोडीदार गरम आहे, खरं सांगा इमान. माईक मध्ये आणि दिवस बदल जोडीदार आला तर नाही ना, नाही तर घरी जाऊन भांडणं ना हो. वा धन्यवाद. बरं कोणतं व्यसन नाही. ओके. आता एक बेवड्या गाडी जवळ आला, मी आलो तेव्हापासून मामा मामा म्हणत त्या, ते आलो तेव्हापासून फुल पियलाय, पण माल्यावर आय लव्ह यू आहे त्याच. सरानं 2-3 वेळा त्याले प्रेमानं हाकललं, पण ते जायच नाही. ह्या माणसाची तब्येत पहा, 56 इंच आहे का छाती. त्याला मला 52 वर्ष झाले कीर्तन करतो, पण हड्ड्याच आहे. पण मी तेच तर आहे ना, मी फ्री काहून आहो. गुरुदेव तुमचं कल्याण करो, हे होते तुकाराम महाराज. महाराज लोक हा तुकाराम सांगतच नाही, ते तुकाराम महाराज नाही सांगत. अरे एवढा खतरनाक लिहिलं तुकाराम महाराजानं, ऐसे कैसे झाले ऐसे कैसे झाले. म्हणून सत्यपाल तुकाराम महाराज वाचले, ज्ञानेश्वर माऊली वाचले, मी बाबासाहेब आंबेडकर वाचले बाबा. म्हणून तुमच्या बायका, तुमच्या बहिणी, तुमची बायको ग्रामपंचायत मध्ये, तुमची माय कोणामुळं? शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, बाबासाहेबांचं संविधान नसतं ना, तर तुम्ही माय मावल्या ग्रामपंचायत मध्ये बसल्या नसत्या. हे सर्व या देवाईची कृपा आहे. फुले, शाहू, बाबासाहेब, शिवाजीराजे, शिवराया आणि भीमराया दोघांनी जिजवली काया. म्हणून माझ्या भावांनो, आणि दोघांनी या महामानवाचा अभ्यास आहे, अभ्यास करा. आपल्या मुला मुलीला शिकवा. ज्यांनी ज्यांनी मायबापावर लक्ष ठेवलं, आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष ठेवलं. आता इथं पोलीसवाले आलेले आहे, राठोड पोलीस चौकीमध्ये. चालले काय काका? काकाजी येतील. अनेक तऱ्हेच्या अडचणी येतात माणसाले. भारत माता की जय करा, हातवर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. कोणाले आंबेडकराचं नाव जमत नाही, गोपाला कोणाले शिवाजी महाराजचं नाव जमत नाही, कोणाले गाडगे बाबा जमत नाही. लोकांच्या डोक्यातला अजूनही राग गेला नाही ना. आरक्षण पाहिजे, पण शाहू महाराज पाहिजे नाही. आरक्षण पाहिजे, शिवाजी महाराज पाहिजे नाही. आरक्षण पाहिजे, ज्योतिबा फुले, बाबासाहेब,
अहिल्याबाई होळकर पाहिजे नाही, पण माझ्या माय माऊल्यांनो, तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला कोण? या महापुरुषाईनं की आई उदो ग आई उदो